चला, जिथे भक्ती, शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते तेथे जाऊया. नमस्कार. माझ्या थिंक रिच अँड पॉझिटिव्ह चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील एक अतिशय महत्त्वाचा श्लोक समजून घेणार आहोत. अध्याय 1, श्लोक 4. हा श्लोक युद्धभूमीवर दोन्ही बाजूंवरील महान योद्ध्यांची ओळख करून देतो आणि युद्धाची तीव्रता दाखवतो. श्लोक: अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. आता या श्लोकामधील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घ्या. अत्र म्हणजे येथे, शूरहा म्हणजे शूरवीर, महेश्वासहा म्हणजे महान धनुर्धर, भीमार्जुन समा म्हणजे भीम आणि अर्जुनासारखे बलवान, युधी म्हणजे युद्धात, युयुधानः म्हणजे सात्यकी, विराटः म्हणजे राजा विराट, च म्हणजे आदी, द्रुपदः म्हणजे राजा द्रुपद, महारथः म्हणजे महान योद्धा. आता या श्लोकाचा अर्थ समजून घ्या. येथे अनेक शूरवीर आणि महान धनुर्धर आहेत, जे युद्धात भीम व अर्जुनासारखे पराक्रमी आहेत, जसे की सात्यकी, राजा विराट आणि राजा द्रुपद हे सर्व महारथी आहेत. आता या श्लोकाचा भावार्थ समजून घ्या. या श्लोकातून युद्धभूमीवरील शक्तीचे संतुलन स्पष्ट होते. धृतराष्ट्र पांडवांच्या बाजूवरील महान योद्ध्यांची नावे घेतो, कारण त्याला त्यांच्या सामर्थ्यांची जाणीव आहे. हा श्लोक आपल्याला शिकवतो की सत्याच्या बाजूने उभे राहणाऱ्यांची संख्या केवळ संख्या नसते, म्हणजे सत्याच्या बाजूने उभे राहणाऱ्यांची शक्ती केवळ संख्या नसते, तर त्यांची निष्ठा, धैर्य आणि धर्मबुद्धी असते. आता यातून आपल्याला असा संदेश घ्यायचा आहे की आपणही जीवनाच्या युद्धात असताना योग्य बाजू निवडली तर संकटे असूनही विजय निश्चित असतो, कारण धर्माच्या मार्गावर चालणाऱ्यांना ईश्वराचे संरक्षण असते. जर तुम्हाला असे गीतेचे श्लोक अर्थासह ऐकायला आवडत असतील तर कृपया व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा श्लोक ऐतिहासिक, तात्विक, मानसशास्त्रीय आणि जीवनोपयोगी दृष्टिकोनातून ऐका. हा श्लोक युद्धभूमीवर दोन्ही बाजूंवरील महान योद्ध्यांची ओळख करून देतो आणि युद्धाची तीव्रता दाखवतो. हा श्लोक कोण बोलतो आणि का? हा श्लोक धृतराष्ट्र आपल्या सेनापती द्रोणाचार्यांना उद्देशून बोलतो. मागील श्लोकात त्याने पांडवांची सेना पाहायला सांगितली आणि या श्लोकात त्या सेनेतील महान योद्ध्यांची नावे घेतो, ज्यामुळे तो अप्रत्यक्षपणे द्रोणांना सांगतो की समोरची बाजू फार मजबूत आहे, तुम्ही सावध राहा. यातून धृतराष्ट्राचा आत्मविश्वासाचा अभाव आणि भीती दिसून येते. थोडक्यात सारांश काय आहे? गीतेचा 4था श्लोक आपल्याला शिकवतो की धर्माच्या बाजूवर उभे असलेले लोक केवळ शूर नसतात, ते अंतःकरणानेही विजयी असतात. श्रीकृष्णार्पणमस्तु.